आता सुरू करतो आपण. बघ, आता सुरू करू. सहनावतु. ॐ सहना भवतु सहनौ सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। मनुष्याला कळतं काय योग्य आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय करायला पाहिजे, काय करायला नको. पण प्रत्यक्ष जेव्हा करायचा प्रसंग येतो तेव्हा मनुष्य ते करू शकत नाही. भगवद्गीता भगवंतांनी अर्जुनाला दिलेला उपदेश, तो अर्जुनाप्रमाणे आपल्याला सुद्धा लागू पडतो. अर्जुनाची स्थिती तीच होती. कळत होतं युद्ध लढलं पाहिजे, दुराचार माजलेला आहे, भ्रष्टाचार माजलेला आहे, पण समोर आपतेष्ट पाहून त्यांचा जर या युद्धात संहार झाला तर आपण युद्ध जिंकले तरी या आनंदामध्ये कोण सहभागी होईल? आणि असं रक्तरंजित राज्य तो बघू, या कारणाने अर्जुनाला युद्ध नको. युद्धाचं मूळ कारण सदाचरण जे त्यावेळेस आवश्यक होतं समाजामध्ये आणणे, हे मूळ कारण तो विसरला आणि त्याच्या नात्या होत्यांमध्ये समोर दिसेल त्याच्यामध्ये गुंतला आणि मूळ ध्येय विसरला. मनुष्याचं तर तसंच, तो सद्यस्थितीमध्ये स्वतःहून बनवलेल्या या गुंतागुंतीमध्ये, या संसार सागरामध्ये इतका बुडून जातो की त्याच्या आयुष्याचं मूळ ध्येय तो विसरतो. मनुष्य हॉरिझॉन्टली ग्रो होतो, व्हर्टिकली ग्रो होण्याचं ध्येय विसरून जातो. का? सो कॉल्ड रिलेशनशिप, मग माझं नाव, माझी संपत्ती, माझा अभिमान यामध्ये गुंतून जातो. मूळ उद्देश जे त्याला वरती घेऊन जातं, तो उद्देश तो विसरतो, याच्यामध्ये गुंततो. इमोशन्स आर फ्लुइडिक. कशा आहेत? पाण्यासारख्या. पाणी जसं समपातळीवरती कितीही अंतरापर्यंत जाऊ शकतं, तसंच इमोशन सुद्धा तुम्हाला समपातळीवरती कितीही लांबपर्यंत घेऊन जाऊ शकतात. पण बुद्धीचे विचार जर सकारात्मक असतील तर ते तुम्हाला वर घेऊन जाऊ शकतात. यू शुड हॅव इमोशन, बिकॉज हॅव्हिंग इमोशन इज अ साइन ऑफ ह्युमॅनिटी, बट यू शुड नॉट बी. इमोशनलिझम किल्स यू, इट डिस्ट्रॉयस. बघा, तुम्ही कुठल्याही भावभावनांमध्ये जर गुंतलात तर शेवट काय होतो? दुःख. क्षणिक सुख मिळणार पण ते फार काळ पण जे तुमचं आंतरिक सुख आहे ते जर तुम्ही प्राप्त केलं तर ते तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.
एकदा जर तुम्हाला सत्य कळलं तर ते लक्षात ठेवायची गरज पडत नाही. ते तुमच्यामध्ये मूर्त आणि तुम्ही ते सत्य जगता. ना काय, तुमच्या बुद्धीला ते पटलं पाहिजे. एकदा जर कोणतीही गोष्ट तुमच्या बुद्धीला पटली की तुम्ही सहजासहजी आचरणात आणू शकता. पण भगवंतांनी दुसऱ्या अर्जुन शरण आल्यानंतर ज्ञान कसलं, त्याने आयुष्यात काय करायला पाहिजे याचं ज्ञान. पण ते ज्ञान उपयोगात आणण्यासाठी तिसऱ्या अध्यायापासून उपदेशाला सुरुवात केली. काय करू शकतो मनुष्य? कर्म. पण तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग दिला. कर्म कसं करावं, योग्य कर्म कोणतं, अयोग्य कोणतं, नैष्कर्म कोणतं, अकर्म कोणतं, विकर्म कोणतं, हे स्पष्ट केलं. जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्ही जगत असताना जगापासून संवेदना प्राप्त करता, तुमच्या मनातील भावभावनाशी त्यांचा मेळ होतो, प्रक्रिया होते आणि तुमच्या बुद्धीतील विचार त्याच्यात मिसळले जातात. तुमची बुद्धी जर तीक्ष्ण असेल तर त्याच्यामध्ये न गुंतून जाता सार तेवढा कळतं आणि योग्य तो निर्णय घेतो. आणि ज्ञानेंद्रियांना ज्या संवेदना प्राप्त झालेल्या आहेत त्या तुमच्या मनात येतात आणि या प्रक्रियेमुळे, मनोबुद्धीशी झालेल्या प्रक्रियेमुळे मनातील भावभावनांच्या, बुद्धीच्या विचारांच्या, विचार आणि भावभावना या वासनांपासून बनवतात. यांचा जेव्हा तेव्हा प्रक्रिया झाल्यामुळे बुद्धी जर सतर्क असेल, तीक्ष्ण असेल, योग्य निर्णय घेते आणि तो निर्णय कर्मेंद्रियाने जगाला जातो. जगापासून ध्यानेंद्रियांद्वारे संवेदना येतात, प्रक्रिया होते आणि कर्मेंद्रियांद्वारे प्रतिसाद जगाला जातो. असं जगापासून सुरू होतं, जगामध्येच संपत, मध्ये तुम्ही असता. तुमचं आउटपुट काय, तुमचं कर्म. अप्रत्यक्षपणे घडणारं, प्रत्यक्षपणे घडणारं, कळत घडणारं, न कळत घडणारं, तुमचं कर्म हेच तुमचं आउटपुट आहे. आणि भगवंतांनी योग्य कर्म करण्यासाठी मार्ग केला. पण अर्जुनाच्या मनामध्ये शंका आहेच. माझ्यासाठी योग्य काय, पण मी नक्की काय करावं? म्हणून भगवंतांनी चौथा अध्याय दिला, ज्ञान कर्म संन्यास योग. कर्म केलं पाहिजे, योग्य कर्म केलं पाहिजे, पण नक्की त्याचा मला उपयोग काय, योग्य केल्याने मला फायदा काय होईल? साहजिकच आपल्याला एखाद्या गोष्टीची युटिलिटी जर कळली तर आपण ते करतो, पटकन करतो. पण भगवंत इथे त्या कर्मयोग उपयोग संन्यासापर्यंत पोहोचण्यासाठी कसा करायचा हे ज्ञान प्रदान करतात. म्हणून या अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. कर्माद्वारे संन्यास प्राप्त करण्यासाठी ज्ञान कोण देणार? गुरु. गुरुचं कर्तव्य काय? शिष्याला ज्ञान देणं. मग साहजिकच सर्व कोण, जो तुम्हाला सतत सदैव तुमच्या बरोबर आणि ज्ञान देईल. पंतांनी इथे स्पष्ट केलंय, तोच गुरु, सदैव निरंतर तुमच्या बरोबर असलेला गुरु म्हणजे तुमचे अंतस्थ आत्मतत्व, तुमच्यातील तो आत्मा, तो परमात्मा, परमेश्वराचा अंश, ज्याच्यामुळे तुम्ही कार्यरत आहात, ज्याच्यामुळे तुम्ही चैतन्य आहात, तेच आत्मतत्व, तोच आत्मा, तेच आत्मस्वरूप तुम्हाला मार्गदर्शन करेल. ते तुमच्यामध्येच आहे, ते सर्वत्र आहे. असं कोणतंही ठिकाण की जिथे नाहीये. तुम्हाला बाहेर शोधायची गरज नाही. ती शक्ती तुमच्यामध्येच आहे. ती जागृत करा, ती जाणा, ती उपयोगात आणा. कर्माद्वारे संन्यास प्राप्त करण्यासाठी.
याच्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. म्हणून भगवंत सांगतात ज्ञान कोण देईल? द्याल तुमचंच अंतस्थ आत्मतत्व तुम्हाला ज्ञान देईल, आणि त्याचा उपयोग कसा करायचा हे वारंवार सांगेल. कारण तुमच्या बरोबर सदैव काय आहे? केवळ तुमचं अंतस्थ आत्मतत्व. जिवंत असो, मृत असो, या जन्मात असो, मागच्या जन्मात असो, पुढच्या जन्मात राहाल, केव्हाही राहाल, तेव्हा तुमच्या बरोबर सदैव काय असेल? तुमचं आत्म. म्हणून भगवंत त्याला सर्वोच्च गुरु म्हणतात आणि नित्य गुरु म्हणतात. या आत्मतत्वाचा आणि संबंध काय? तीन प्रकारचे: योगी, संन्यासी आणि ज्ञानी. योगी म्हणजे कोण? जो कर्मयोगाचं आचरण करतो, जगामध्ये स्वतःची कर्तव्य कर्म पार करतो आणि ज्ञान जे दुसऱ्या अध्यायामध्ये दिलेलं आहे त्याचा उपयोग करून जगात कर्म करतो आणि जगापासून अलिप्त होतो, त्याला योगी म्हटलेलं आहे. तो जगामध्ये तर कर्म करत असतो, परंतु कर्म करत असताना त्या कर्मांशी आसक्त असतो. का? जगाच्या संपर्कात आहे, आत्मतत्व कळलेलं आहे, देव कळलेला आहे, परंतु विश्वास पक्का नाही. म्हणून भगवंतांनी म्हटलेलं आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या अंतस्थ आत्मतत्वाद्वारे, आत्मस्वरूपाद्वारे मार्गदर्शन प्राप्त कराल, तेव्हा तुमचे कर्म योग्य होतील, परिपूर्ण होतील, तेव्हा तुम्हाला यश मिळेल. जेव्हा तुम्ही बाहेरच्या जगामध्ये ही प्रक्रिया, ही पद्धत अवलंबाल, तेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल, उत्तुंग शिखर काढाल. जेव्हा हीच गोष्ट तुम्ही अंतस्थ आत्मतत्वाबद्दल कराल, तेव्हा हळूहळू बाहेरच्या जगापासून विरक्त होऊन, अलिप्त होऊन आयुष्य जगाल. तो संन्यासी. आणि ज्ञानी कोण? जो फक्त आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठीच कार्य करतो, तो ज्ञानी. योगी जगामध्ये कार्य करतो, कर्तव्य कर्म करतो आणि पासून मुक्त होतो. आणि संन्यासी काय कर्म करतो आणि स्वतःच्या सर्व वासनांपासून मुक्त. आणि ज्ञानी कोण? ज्याला अंतस्थ आत्मतत्व कळतं, ज्याला देव कळतो, त्याचं अस्तित्व कळतं, पूर्ण जाण प्राप्त झालेली आहे, पण कळलेलं आहे पण वळत नाही, असा ज्ञानी जेव्हा ध्यान साधना करतो तेव्हा मोक्ष प्राप्त करतो. म्हणून मनुष्य केवळ कर्मच करू शकतो. कर्मयोगाचं आचरण करा, योग्य कर्म करा, नंतर कर्म जगात करा, पण कशासाठी? स्वतःच्या इच्छा संपवण्यासाठी, वासना संपवण्यासाठी, त्या संसारामध्ये गुंतण्यासाठी नाही. थोडक्यात कर्तव्य कर्म करा, स्वतःचा स्वभाव जाणा, स्वतःला जाणा आणि केवळ ते मुक्ती प्राप्त करण्यासाठी कर्म करा. त्यानंतर आध्यात्मिक या चौथ्या अध्यायात दिलेल्या यज्ञ कर्मांद्वारे जे आपण पुढे येतात ते बघू. मनुष्य निस्वार्थ कर्म करतो, स्वार्थी कर्म करायला कोणालाच सांगायची गरज नाही, ते आपण लहानपणापासून करतो. स्वपूर्ण करण्यासाठी, स्वतःच्या वासना परिपूर्ण करण्यासाठी आपण जगात कर्म करतो, स्वतः करतो, दुसऱ्यासाठी नाही.
म्हणतो मी तुझ्यासाठी करतो, मी आप्तेष्टांसाठी करतो, जोडीदारासाठी करतो, पुत्रांसाठी करतो, वगैरे वगैरे, आई वडिलांसाठी करतो. पण मनुष्य असं काहीही करत नाही. तो केवळ स्वतःसाठीच कर्म करतो. मग माझा जोडीदार, माझी संतान, माझं घर, माझी संपत्ती, माझा संसार, माझा म्हणून कर्म करतो. ते योग्य आहे म्हणून करत नाही. माझं आहे, मला आवडतं म्हणून कर्म करतो. बऱ्याचशा वेळा आवडत नसेल सोडून देतो. या आवडी नावडीच्या पलीकडे जाण्यासाठी हा अध्याय ज्ञानकर्म संन्यास योग. हॉरिझॉन्टली तुम्ही कर्म, पण कर्म करत तुम्ही व्हर्टिकली कसं लिफ्ट अप होणार, स्वतःचा उद्धार करणार, याच्यासाठी ज्ञान आवश्यक आहे, जे यात अध्यायामध्ये दिलेलं आहे. कर्म करत असताना कर्मापासून मुक्ती प्राप्त करणे, कर्म फळाची आशा सोडणे, कर्मासक्त न होणे. बोलायला फार सोपं आहे, करायला अत्यंत कठीण आहे. प्रयत्न करून बघा, तुम्हाला जमेल. जेवढं ज्ञान प्राप्त झालेलं आहे तेवढंच उपयोगात आणा. एका दिवसात काही तुम्ही मोक्ष प्राप्त करून देव बनणार नाही. कोणीच सांगू शकत नाही किती जन्म लागतील, उद्या मोक्ष प्राप्त होईल, परवा होईल, या जन्मात होईल, पुढच्या जन्मात होईल, हजारो जन्मांनी होईल, कोणीच सांगू शकत नाही. कारण कोणाला स्वतः पण ज्या वासनांमुळे तुम्ही बनलेले आहात, यू आर द प्रॉडक्ट ऑफ युअर वासनास. त्या वासनांपासून शरीर मन बुद्धी बनलेले आहे. ह्याच्यापासून हे बनलेलं आहे. हे काय? म्हणून केवळ निस्वार्थ कर्म करा. हळूहळू तुम्ही याच्यातून बाहेर आहात. एक साधं उदाहरण घ्या. आपण तळ बघतो, नद्या बघतो, त्याच्यावर हिरव्या कोणत्या तरी पाण वनस्पतींचं एक आच्छादन आढळतं. त्याला पाण वनस्पती म्हणतात. त्या पाण्यात असतात, ते पाण्याला झाकून टाकतात. तसंच हे तुमचं मन आहे, पाण्यासारखं शुद्ध, परंतु या पाण वनस्पतींनी पुढे झालेलं. त्या पाण वनस्पती म्हणजे काय? तुमच्या इच्छा. त्याचं मूळ स्वरूप कळत नाही. तुम्ही अंतर्मनात जागायचा प्रयत्न करा, तुम्हाला स्वतःच्या इच्छाच दिसतात, वासनाच दिसतात. याच्यातून मुक्तीचा मार्ग, जर तुम्ही म्हटलं चला मला आता सुट्टी आहे, माझ्या या रेग्युलर शेड्यूल पासून मी सुट्टी घेतो, शांत बसतो, ह्याच्यापासून मुक्त करतो, काय होईल? तितका वेळ तुम्ही जशा वनस्पती बाजूला सारल्यामुळे तुम्हाला खालचं पाणी दिसतं, तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा बाजूला सारल्यामुळे तुम्हाला तुमचं अंत असेल, परंतु काही काळापुरतच. जेव्हा तुम्ही त्या स्थितीतून त्याल तेव्हा परत थे. मग याच्यावर पर्याय काय? हळूहळू एक एक पाण वनस्पती कळून टाकणं. जेव्हा तुम्ही हा मार्ग अवलंब, एक एक पाण वनस्पती काढेल, तेव्हा हळूहळू हळू ते पाणी आहे ते पाण वनस्पतीपासून मुक्त होईल. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं प्रतिबिंब पाहू शकाल. तुमच्या मनामध्ये तुमचं म्हणजे तुमच्या अंतस्थ आत्मतत्वाचं प्रतिबिंब पाहू शकाल. तुमच्यामधला आत्म्याला तुम्ही ओळखू शकाल, आत्मस्वरूप ओळखू शकाल. पण पाण वनस्पती असेपर्यंत एक जर ते शक्य नाही. आणि हे तुम्हाला स्वतःसाठी करावं लागतं. तुमच्या पाण वनस्पती काय, तुमच्या इच्छा काय, हे तुम्हालाच माहिती, तुम्हालाच काढावं लागतील. गुरु केवळ तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो, ज्ञान देऊ शकतो, विद्वत्ता नाही, अक्कल नाही, हुशारी नाही, विज्ञान नाही.
ज्ञानापासून विज्ञान हे तुम्हाला स्वतःहून एक्स्ट्रॅक्ट करावं लागतो. यू नीड टू एक्स्ट्रॅक्ट, यू नीड टू अर्न विजडम. इट इज नॉट अवेलेबल ऑफ हँड. अक्कल कमवावी लागते, बाजारात विकत मिळत नाही. गुगल करून बघा. एक लेटेस्ट एखादं जेमिनी वगैरे एआयचं ऍप डाउनलोड करा, पायलट बरे चालत ना, बघा टाकून. इट्स द कॉस्ट ऑफ विजडम. काय उत्तर येतं? हाऊ टू गेन विजडम, काय उत्तर येतं? डिसाइड. नो आन्सर. ते उत्तर तुम्हाला जास्त कॉम्प्लिकेटेड करेल मॅटर. कारण ती डायरेक्शन योग्य नाहीच आहे. ती संसारात जाण्याची डायरेक्शन आहे. याच्यापासून होण्याची डायरेक्शन आध्यात्मिक ज्ञानामध्ये. ज्ञान तेच आहे, फक्त प्रश्न असा आहे तुम्ही उपयोगात कशासाठी आणतात. तुम्ही जर अंतर्मन स्वच्छ करण्यासाठी उपयोगात आणलं तर तुम्ही इच्छामुक्त व्हाल, संन्यासी बना, कर्म कराल. कर्म करणं तुम्हाला आवश्यक आहे, कारण जन्म घेतलाय, मनुष्य जन्म, प्रारब्ध आहे, ते संपवण्यासाठी कर्म करणं आवश्यक आहे. कर्म कराल, पण कसं? अलिप्त होऊन, या जगामध्ये न गुंतता तुम्ही कर्म करा. जेव्हा तुम्हाला सत्य कळतं तेव्हा तुम्ही कर्म करता आणि काय म्हणता, माझं यश आहे, मी तर निमित्त मात्र आहे. आय एम जस्ट अ कॅरियर, जस्ट अ पोस्टमन. इकडून घ्यायचं, इकडे द्यायचं. भगवंत अर्जुनाला सुद्धा म्हणतात, बाबा तू सुद्धा तेच आहे. आणि तू म्हणतो मी युद्ध कर. माणसाची परिस्थिती अशीच आहे. अध्यात्म हेच सांगतं, वेदांत हेच सांगतं, हे सत्य आहे, हे सर्वत्र आहे. हे तुम्ही डोळे उघडे ठेवले, अज्ञानाचा पडदा बाजूला केला, तर हे सत्य सर्वत्र दिसतं. बघा प्रयत्न करून. असं नाही की हे सत्य तुम्ही उपयोगात आणलं, ते जगलात, तुम्हाला आहे ते सोडून जावं लागेल, असं नाही. भगवंतांनी असं म्हटलं नाही की आहे ते तुम्ही सोडून जा आणि माझं नामस्मरण करा, अजिबात नाही. कारण हे आयुष्य जगण्यासाठीच तुमचा जन्म झालाय, हे जगूनच तुम्हाला संपवावं लागेल. मग जगा ना. कर्म करणं अनिवार्य होऊ शकत नाही, मग योग्यच करा ना. कारण अयोग्य केलं परत तुम्हाला त्याच्या परिणामांना सामोरे जावं लागतं, दुःख होतं, ते करेक्शन करावं लागतं, योग्य करावं लागतं. त्यापेक्षा आधीच योग्य कर्म करा. तुमचं जर ह्या जग तर कर्म करत तुम्ही या जगामध्येच पसरा. पण तुमचं ध्येय जर ह्या जगाच्या पलीकडे असेल, त्या परमात्मा परमेश्वराकडे असेल, तर तुम्ही या जगातून हळूहळू विरक्त व्हाल आणि या संसार सागच्या बाहेर जाल. आणि मग सूर्याप्रमाणे तुमची स्थिती होईल. तुम्ही वरती राहाल, जसं सूर्य आणि पृथ्वी. सूर्यामुळे ही पृथ्वी जिवंत आहे, त्याच्या ऊर्जेमुळे पृथ्वी जिवंत आहे. पण पृथ्वीवर घडणाऱ्या कोणत्या घटनेचा आणि सूर्याचा काहीही संबंध नाही. सूर्य ऊर्जा देतो, पुढे घटना काय घडाव्यात, कशा घडावा, हे पृथ्वीवरील घटक ठरवतात. सूर्य केवळ आपला देणं. तसंच देव तुम्हाला जिवंत ठेवून त्याचं काम करतो. शरीर, मन आणि बुद्धी चैतन्यमय करतो. पण शरीर, मन आणि बुद्धी काय करतात? तुमच्या वासना सांगतात. देव काम करत नाही, आत्मतत्व काम करत नाही. हे सत्य जो जाणतो त्याला आत्मज्ञानी म्हणतात. त्याला सत्य कळलं, प्रज्ञानम ब्रह्म. ती प्रज्ञा कळलेली आहे, ती जाण प्राप्त झालेली आहे सत्याची, ब्रह्माची. पण तो अनुभव नाही. तो अनुभव प्राप्त झाल्याशिवाय
वळत नाही. म्हणून भगवंतांनी या अध्यायामध्ये 12 प्रकारचे यज्ञ दिलेले आहेत. इच्छायुक्त कर्म, इच्छाविरहित कर्मापर्यंत कसं यायचं, याच्यासाठी 12 अध्याय, 12 पद्धती दिल्या आहेत. म्हणजे 12 प्रकारचे कर्म. तुमच्या आयुष्यामध्ये उच्च ध्येय ठेवा. सर्वोच्च ध्येय म्हणजे काय? आत्मसाक्षात्कार प्राप्त करणं, मोक्ष प्राप्त करणं. तो पहिल्या प्रकारचा आहे. जेव्हा तुम्ही सर्वस्व अर्पण कराल तेव्हा तुम्ही मोक्ष प्राप्त करा. संपूर्ण वासना, आउटपुट काय? मोक्ष प्राप्त. हा पहिला यज्ञ. परंतु प्रत्यक्ष ते शक्य नाही या संसारात. म्हणून काहीतरी एक लिमिटेड, एक ठराविक तुम्ही ध्येय ठेवा की जेणेकरून हळूहळू हळू मोक्ष प्राप्तीपर्यंत जा. सीमित ध्येय म्हटलेलं आहे, जे तुम्ही सहजासहजी प्राप्त करू शकता. उगाच अतिशयोक्तीपूर्वक कोणतेही ध्येय ठेवू नका जे तुम्ही प्राप्त करू शकत नाही. मध्ये जा. मग जगामधल्या ज्या संवेदना तुम्हाला प्राप्त होतील त्या तुम्ही इंद्रियांमध्ये अर्पण करा. उदाहरणार्थ, दृष्टीला काहीतरी दिसलं, त्या संवेदना त्या तुमच्या मनामध्ये असलेल्या दृष्टीच्या संबंध सेन्स सेंटर्स मध्ये जातील, रजिस्टर होतील, त्या संपतील, तेव्हा तिथे जाण निर्माण होईल. संवेदना, प्राप्त संवेदना मनामध्ये सेन्स सेंटर पण पोहोचणे, त्याच्यामध्ये अर्पण होणे, त्या समाप्त होणे आणि जाण निर्माण होणे, याला इंद्रिय विषय यज्ञ म्हटलेला आहे. म्हणजे सेन्सेस पासून निर्माण झाले. एका इंद्रियाच्या संबंधित आहे, पण तुम्हाला इंद्रिय तर 5 इंद्रिय. मग 5ही इंद्रियांच्या सेन्सेस एकत्र येऊन जेव्हा तुम्ही त्याचं सम करता आत्मसंयमनासाठी, तेव्हा चौथा यज्ञ होतो. या सर्व संवेदना, हे सर्व जाण, प्रत्येक इंद्रियाची जाण तुम्ही अर्पण करता त्या सर्वोच्च जाणीवेपर्यंत, ब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठी. तेव्हा तुम्ही त्याला, तेव्हा तुमचं या सर्व इंद्रियांवर नियंत्रण प्राप्त होतं. त्याला आत्मसंयमन म्हणतात. चौथा यज्ञ. आणि आत्मसंयमन जेव्हा तुम्ही त्याग करता, जेव्हा आत्मसंयमन पूर्णतः तुम्ही सोडून देता, तेव्हा आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो, मोक्ष प्राप्त. 5वा यज्ञ. जगापासून संवेदना येतात, तुमच्या मनबुद्धीशी त्याचा संपर्क होतो, प्रक्रिया होते आणि आउटपुट काय? मोक्ष प्राप्त. परंतु असं खरोखर घडतं का? सीमित ध्येय असेल तर ही घटना, आत्मसाक्षात्कार प्राप्त होत, थोडक्यात यश प्राप्त होतं, सिद्धी प्राप्त होते, इथपर्यंत घडते, पण मोक्ष प्राप्त होत नाही. म्हणून मनुष्य काय करतो? दान धर्म करतो, त्याग करतो. जसं ज्ञान त्याला प्राप्त होतं, आत्मज्ञान प्राप्त होतं, सत्य कळतं, तेव्हा तो दान धर्म करतो. कारण त्याला कळतं की माझं काहीच नाही. म्हणून द्रव्यदान, त्यानंतर श्रमदान, त्यानंतर योगदान आणि स्वाध्यायदान. द्रव्यदान म्हणजे जे काही बिलॉंगिंग्स आहेत ते तुम्ही देता. कोणालाही सहजासहजी धान्य धान्य वगैरे देत, पण शारीरिक परिश्रम देता का? कोणा सेवा करतात. म्हणून द्रव्यदानापेक्षा सेवाभाव आणि स्वतः केलेले शरीराचे परिश्रम जेव्हा तुम्ही निस्वार्थ दुसऱ्यासाठी करतात, तेव्हा त्याला तपोदान म्हणतात. आणि द्रव्य आणि तप सोडून जेव्हा तुम्ही योगदान करता, म्हणजे काय? समोरच्या मनुष्याला शरीर, मन आणि बुद्धीपासून वेगळं होऊन कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग या तीनही योगांचं आचरण करण्यासाठी भावनिक दृष्ट्या आणि बौद्धिक दृष्ट्या मदत, तेव्हा त्याला योगदान म्हणतात.
त्याच्यापेक्षा श्रेष्ठ स्वाध्याय नाही. स्वाध्यायदान म्हणजे तुम्ही तितकंच समोरच्याला देऊ शकता जे तुमच्याकडे आहे. तुम्हाला आत्मसाक्षात्कार प्राप्त असेल तर तुम्ही समोरच्याला आत्मसाक्षात्कार देऊ शकता. योगदानाद्वारे तुम्ही त्याला जाण निर्माण करू देऊ शकता, पण अनुभव देऊ शकत नाही. म्हणून स्वाध्यायदान म्हणजे त्याला तो मोक्ष प्राप्तीचा प्राप्त करण्यासाठी मदत करणे, त्याला स्वाध्यायदान म्हटलं. स्वतः अध्याय प्राप्त करून, स्वतः मोक्ष प्राप्त करून इतरांना तो प्राप्त होण्यासाठी मदत करणे, त्याला स्वाध्यायदान म्हटले. कोणताही मनुष्यालाही देऊ शकेल त्याच्यातला हा सर्वोच्च दान आहे. म्हणून भगवंतांनी म्हटलेलं आहे, हे ज्ञान जो अर्पण करेल ज्याच्याने समोरचा मनुष्य प्राप्त होईल, तर देणाऱ्याला सुद्धा मोक्ष प्राप्त होईल आणि घेणाऱ्याला सुद्धा मोक्ष प्राप्त होईल. असं हे या गीतेचं महात्म्य आहे. दान केल्यामुळे काय होतं? तुमचं श्वासोच्छ्वासावर नियंत्रण प्राप्त होतं, प्राणवायू अपानवायूवर नियंत्रण प्राप्त होतं. म्हणून बाह्य शक्ती तुमच्यामध्ये अवतरतात, ऑक्सिजन तुमच्यामध्ये शोषला जातो आणि जे पण तुम्ही प्राप्त केलेलं आहे त्याचं अंतर्गत ऊर्जेमध्ये रूपांतर होतं आणि ती ऊर्जा तुम्ही जगामध्ये प्रतिसाद देण्यासाठी वापरता. अशा प्रकारे हे 12 यज्ञ, 12 यज्ञांद्वारे तुम्ही स्वार्थ कर्म निस्वार्थ कर्मामध्ये रूपांतरित करू शकता. भगवंतांनी म्हटलेलं आहे, अर्जुना, या 12ही यज्ञांचा उपयोग करून तुझं कर्म करत असताना तपासून पहा या 12 स्टेप्स, या फॉलो कर. तुझं कर्म निस्वार्थ कर्म, त्याग कर्म, यज्ञ कर्म. अशा प्रकारे भगवंतांनी सांगितलंय, इनपुट तुझं शरीर मन बुद्धीद्वारे होईल आणि आउटपुट निस्वार्थ कर्म, त्याग कर्म, यज्ञ कर्म. अशा प्रकारे इनपुट आणि आउटपुट, संविदा आणि प्रज्वलित होणे. संविदा काय? तुझ्या संवेदना, आणि प्रज्वलित होतो तो काय? निस्वार्थ कर्म. संविदा काहीतरी आसक्तीने तू जगाकडे जातो म्हणून संवेदना प्राप्त होतात, म्हणून ती आसक्तीमुळे घडणारे कर्म हे स्वार्थ, ते निस्वार्थ कर्मामध्ये, या 12 जेव्हा तुम्ही स्टेप्स फॉलो करता तेव्हा निस्वार्थ कर्मामध्ये रूपांतरित. हे ज्ञान कर्मापासून संन्यास प्राप्त करण्याचं, याला ज्ञान कर्म म्हटलं. या कर्म करताना तुम्ही म्हणाल, गुरुजी मी कधी 12 स्टेप्स फॉलो करून कधी रिस्पॉन्स ठेवू? मला तर इन्स्टंट रिस्पॉन्स द्यायचा असतो. काहीच गरज नाही. एकदा तुम्हाला सवय पडली तर ते इन्स्टंट घडेल तुमच्यामध्ये, कारण ते निसर्गत आहे, ते सत्य आहे. ते तुम्हाला आठवून आठवून करायची गरज नाही ना. चावलं केव्हा पाहिजे, गिळलं केव्हा पाहिजे, जिभेने काय कार्य केलं पाहिजे हे लक्षात ठेवून तुम्ही काय आपोआप घडतं का? सवय पडलेली. तसंच जेव्हा तुम्हाला असे निस्वार्थ करण्याची सवय पडेल तेव्हा तुम्ही मोक्षप्राप्तीकडे जा. आणि भगवंत अर्जुनाला उपदेश करतात, 12 यज्ञ करून निस्वार्थ कर्म कर, त्याग कर्म कर आणि मोक्ष प्राप्त कर. भगवंत कर्म करत असताना पळून जाऊन नाही, कर्म करत असताना कर्मापासून मुक्ती कशी प्राप्त करायची हे स्पष्ट करतात आणि याचं ज्ञान प्राप्त करण्याचा अर्जुनाला सल्ला देतात. ते त्यांनी या अध्यायामध्ये दिले. अशा प्रकारे भगवंत कर्म करत असताना संन्यास प्राप्त करण्याचा मार्ग स्पष्ट करतात. हरिओम.